नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ मागच्या काही वर्षांपासून आपण बघतोय आणि आता महानगरपालिका निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. साधारणतः 10 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका आहेत आणि 10 वर्षांनंतर जर या निवडणुका होत असतील तर अर्थात त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. आणि याच महानगरपालिकेमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. चला तर आजच्या या महानगरपालिका निवडणूक विशेष मध्ये आपल्या सोबत आहेत मुकुंदवाडी या प्रभागामधून म्हणजे प्रभाग क्रमांक 24 मधून इच्छुक असलेले आणि प्रबळ दावेदार असलेले भावी नगरसेवक आपण ज्यांना म्हणू शकतो असे अवधूत दादा अंधारे. नमस्कार दादा. नमस्कार. तर एकूणच महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमकं नगरसेवकाचे काम काय असले पाहिजे, नगरसेवक कसा असला पाहिजे आणि या सगळ्या राजकारणामध्ये स्वतःची नीतिमत्ता तत्व हे कसे जपले पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. दादा नमस्कार. आम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे इंटरेस्ट हा आहे की आपण एक तरुण चेहरा आहात. अर्थात तारुण्याचे जवळपास 10 वर्ष तर निवडणुकीची वाट बघण्यात आपले गेलेले आहेत हे आम्ही समजू शकतो. परंतु तरीही राजकारणाची आपली सुरुवात कशी झाली, म्हणजे का तुम्हाला या सगळ्या राजकारणामध्ये यावं वाटलं? राजकारणात खरं पाहता तर सुरुवात अशी झाली की माझ्या घरून कुणी काही खासदार आमदार किंवा माझ्या घरी काही अशी राजकीय पार्श्वभूमी नाहीये. नक्की. पण तरुणपणात काम करत असताना काही गोष्टी अशा घडल्या की कुठेतरी मनाला जिद्द लागली आणि आपण ह्या प्रस्थापित राजकारणाविरोधात यावं आणि समाजासाठी काय करता येईल यासाठी आपण प्रयत्न काय केले पाहिजे. तर त्याला उत्तम असं माध्यम जर आहे त्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी तर ते राजकारण आहे. म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन त्या सिस्टीम मध्ये गेलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे फक्त समाज माध्यमांवरती राजकारणाच्या विरुद्ध बोलण्याऐवजी राजकारणात येऊन आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना तुमची त्याबद्दल होती. साधारणतः पहिल्यांदा तुम्हाला कधी तुम्ही असं राजकारणाशी जोडले गेले, एखाद्या पक्षात सहभागी झाले किंवा एखाद्या आंदोलनात सहभागी झाले, साधारणतः कधी असं झालं होतं? 2014च्या दरम्यान सर्वप्रथम मी भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही त्यामध्ये सहभागी झालो. बरं. एक विषय असा होता त्यावेळेस मी भारतीय विद्यार्थी सेनेत काम करत असताना की आता बी फार्मसी आणि एम फार्मसी हा एक असा विषय की त्यामध्ये आपण ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायला जातो ऍक्च्युली हे प्रोफेशनल कोर्स आहे. बरोबर. आणि प्रोफेशनल कोर्समध्ये ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं त्याची चाचणी केली जात नाही, टेस्ट केली जात नाही. आणि तो विद्यार्थी 4 वर्ष तिथं शिकतो, त्यानंतर एम फार्मसी करतो आणि तो जर एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीत काम करायला गेला तर सर्वात पहिले त्याची मेडिकल टेस्ट होती तिथं. आणि ज्यावेळेस ती मेडिकल टेस्ट होती ना तर त्याच्यामध्ये जर तो कलर ब्लाइंड असेल तर त्याला QC QA या डिपार्टमेंटमध्ये घेत नाही. बरोबर. मग हा जो प्रश्न आहे ना आमच्या अभ्यासातून बाहेर आला आणि त्यासाठी आम्ही एक आंदोलन केलं होतं की बाबा ज्यावेळेस तुम्ही बी फार्मसी किंवा एम फार्मसीला ऍडमिशन देताय किंवा डी फार्मसी तर त्याच वेळेस तुम्ही त्यांची मेडिकल टेस्ट केली पाहिजे जेणेकरून त्याचे 4-5 वर्ष आयुष्याचे वाया जाणार नाहीत. असे असंख्य विद्यार्थी आहेत आजच्या मार्केटमध्ये की ज्यांनी बी फार्मसी एम फार्मसी डी फार्मसी ही चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेत पण त्यांना QA आणि QC मध्ये काम करता येत नाही. नाईलाजाने ते प्रोडक्शन मध्ये काम करतात त्यांच्यात क्वालिटी असताना पण. आम्ही हा प्रश्न त्यावेळेस म्हणजे टेक्निकल एज्युकेशनच्या रिलेटेड होता आम्ही मांडला आणि त्या माध्यमातून विद्यार्थी सेनेतून खरं तर राजकारणात जोडले गेलो. अच्छा, अर्थात म्हणजे तुम्ही भारतीय विद्यार्थी सेना त्यावेळेस तुम्ही ज्यामध्ये जोडले गेले म्हणजे ती शिवसेना, मूळ शिवसेना आपण तिला म्हणू शकतो. मग मूळ शिवसेनेमध्ये तुम्ही होतात तर मग शिंदे सेनेमध्ये आपण ज्याला म्हणू शकतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तुम्ही कधी आलात? मी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी उठाव केला मी त्याच दिवशी आमचे नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो या शहरामध्ये जे की सर्वसामान्य घरातील तरुणांना आणि खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका ठेवतात असे श्री राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्या मार्गदर्शनात आम्ही त्याच दिवशी एकनाथ शिंदे साहेबांसोबत जोडलो. अच्छा, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात येण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब की राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्व म्हणून तुम्ही तिथे गेलात? दोन्ही. अर्थात तुमची जी राजकीय पार्श्वभूमी आहे
म्हणजे तुम्ही भारतीय विद्यार्थी सेनेतून काम सुरू केलं आणि आज तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहात. आणि मुळात हा पक्ष खरं तर थोडासा आक्रमक पक्ष आपण ज्याला म्हणू शकतो, कारण शिवसेनेची ओळखच आक्रमकता आहे. जर समजा ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये बऱ्याचदा आता बातम्या येत आहेत की शिवसेना भाजप युती होईल नाही होईल. आज अजित पवार गटाने मला वाटतं 18 उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर केली आहे. महायुतीचं कुठंतरी कन्फ्युजन चालू आहे. तर तुमची खरंच तयारी आहे भाजप शिवाय निवडणुकीत उतरण्याची? आता आम्ही राज्यात आणि केंद्रात महायुतीमध्ये सत्तेत आहोत. नक्कीच. आणि ज्या वेळेस महायुती म्हणून आम्ही सामोरे गेलो, हा आणि शिवसेनेची मूळ ताकद जी आहे आमची, हा की मुंबई नंतर जर कुठं वाढली असेल शिवसेना आणि नावारूपाला आली असेल तर ऐतिहासिक असं छत्रपती संभाजीनगरात. नक्कीच आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची शिवसेनेची ताकद आहे, पण आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. नक्कीच नक्कीच. खरं तर बाळासाहेबांचा हा लाडका जिल्हा आपण ज्याला म्हणू शकतो, आणि या जिल्ह्याला पहिल्यांदा संभाजीनगर ज्यांनी उल्लेख केला होता ते पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच होते. आणि आज या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आज आपण बघतो. अर्थात या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर समजा तुम्हाला नगरसेवक व्हायचंय, तर असे काय मुद्दे असावे की लोकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून का निवडून दिलं पाहिजे? का तुमच्याकडे एक चांगला उमेदवार म्हणून जनतेने बघायला हवं? आता नगरसेवक म्हणून का निवडून दिलं पाहिजे याच्या पाठीमागे विविध कारण आहेत. आता नगरसेवकाची एक सामान्य व्याख्या झालेली आहे. नगरसेवक म्हणजे वॉटर मटर गटर, पण ऍक्च्युली ते जे काम आहे ना नगरसेवकाचे नाहीयेत, ते त्याचं कर्तव्यच आहे. त्याच्यामुळे कामाच्या यादीमध्ये ते काम घेतलेच गेले नाही पाहिजे. याच्याही पुढे जाऊन आपल्याला समाजातील जे विविध घटक आहे, वंचित घटक, म्हणजे ते कुठलंही क्षेत्र असो, शिक्षण असेल, आरोग्य असेल, आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण काम केलं पाहिजे. म्हणून माझ्यासारख्या तरुण चेहऱ्याला सुशिक्षित अशा आपण संधी दिली पाहिजे, की ज्या माध्यमातून आम्ही वॉटर मटर गटर याच्याही पुढे जाऊन काम करू. अर्थात म्हणजे साधारणतः नगरसेवकाची जे आपण कामं म्हणतो ती खरं तर कर्तव्य आहेत. आणि हे जनतेने खरं तर समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे असा प्रॉब्लेम असतो की आपल्याला लक्षात येत नाही की आपण एखाद्याला का निवडून द्यायला पाहिजे, आणि बऱ्याचदा आपल्याकडून ही चूक होते आणि नंतरचे कित्येक वर्ष आपल्याला आपल्या ज्या रोज येणाऱ्या समस्या आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं. अर्थात जर समजा तुम्हाला तुमच्या प्रभागातील जनतेने निवडून जर दिलं तर तुम्ही काय काय त्यांच्यासाठी करू शकता? काय तुमच्याकडे असं कामं आहेत की जे तुम्ही लोकांसाठी करणार आहात? सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी की मी आताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे जे मूलभूत गरज आहे ते तर मी करतोय म्हणून करणार आहे. पण माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये ऍक्च्युली काय आहे की तो अतिशय म्हणजे मिश्र स्वरूपाचा प्रभाग आहे, ज्यामध्ये कष्टकरी, कामगार वर्ग आणि सर्व प्रकारचा मिक्स वर्ग आहे. आता मला प्रामुख्यानं त्यात जाणवलेली एक अशी गोष्ट आहे की शिक्षण म्हणजे शिकल्यानंतर जी प्रगती माणसाच्या जीवनात होती, आणि तेच शिक्षण त्याला जर सुरुवातीच्या काळामध्ये जर गुणवत्तापूर्ण मिळालं तर तो नक्कीच पुढे जाऊन या देशाचं भविष्य घडवू शकतो. आता बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं त्यांना इच्छा असतानाही सीबीएसई सारख्या शाळेत जाऊन शिक्षण घेता येत नाही पैशामुळे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी महानगरपालिकेची शाळा आमच्या मुकुंदवाडीत आहे, आणि त्या शाळेला मी सीबीएसई मध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण मला कसं देता येईल आणि त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तिथं ऍडमिशन कसं घेता येईल आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल हा मी प्रयत्न करणार सर्वप्रथम. नक्कीच. फार चांगला मुद्दा आहे हा खरं तर, कारण शिक्षण आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसईचं ॲफिलिएशन जर आलं तर अर्थात ज्या सीबीएसईच्या शाळेसाठी आम्ही पालकवर्गांची जी तळमळ बघतो, धडपड बघतो, त्यातून कदाचित तुमच्या या सगळ्या मुद्द्यांमुळे सुटका होऊ शकते. अर्थात आपण ज्या प्रभागातून येतात त्या प्रभागातून म्हणजे पूर्वी आपण वार्ड सिस्टम आपल्याकडे निवडणुकीत होती, आणि फार कमी मतांनी तुम्ही 2015च्या निवडणुकीमध्ये आपण दुर्दैवाने त्याला असं म्हणू शकतो की तुम्ही हरलेला होतात. साधारणतः काहीतरी 118 मतांनी बहुतांशी तुम्ही 2015च्या निवडणुकीमध्ये हरला होतात. तुम्ही ज्या मतदारसंघात आलात
तो मतदारसंघ हा तसा पाहिला तर प्रस्थापितांचा आहे. आणि अशा वेळेस असं काय तुम्ही लोकांवरती जादू केली की बाबा लोकांनी तुम्हाला एवढे भरभरून मतं दिले? म्हणजे असं तुम्ही काय करता लोकांसाठी की तुम्हाला लोकांनी एवढं प्रेम दिलं होतं त्यावेळी? खरं जर बघितलं तुम्ही या बाबतीत, तर माझं 2005 पासून माझं तिथं केबल नेटवर्कचा व्यवसाय, बरं. आणि केबल नेटवर्कच्या व्यवसायाच्या माध्यमातून मी रोज लोकांच्या संपर्कात होतो. मग त्यामध्ये माझा जास्तीत जास्त संपर्क हा महिला वर्गाशी आला, अच्छा. त्यानंतर तरुणांशी आला, आणि मग तरुणांशी आणि महिलांशी संबंधित गेल्यानंतर मी त्या माध्यमातून, आणि माझं तिथं एक महाई सेवा केंद्र, सेतू केंद्र पण आहे. मग मी ज्या लोकांना जशा अडचणी येत गेल्या, कुणाला शालेय कागदपत्राच्या, कुणाला सरकारी कागदपत्राच्या, मी त्यांच्या त्या म्हणजे डोअर टू डोअर करायचा प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातून मग कधी त्यांच्या सुखात, कधी दुःखात, म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात राहिलो, त्यांच्या सेवेत राहिलो. मग ह्या माध्यमातून मी एक एक काम त्यांचे करत गेलो. कधी दवाखान्याचं काम असेल, म्हणजे ह्या माध्यमातून एवढी अटॅचमेंट झाली माझी त्यांच्याशी की म्हणजे जातीपातीचा विषयच नाही आला आमच्यासाठी कधी. आणि अवधूत अंधारे त्यांना एकदम घरातले वाटायला लागले. हा, अच्छा. जिव्हाळ्याचे संबंध झाले. ज्यांना नगरसेवक बनायचे त्यांनी पहिले केबल नेटवर्कचा धंदा सुरू करावा. कारण त्यांनी लोकांना आधी त्यांचं एंटरटेनमेंट जे आहे ते तिथपर्यंत पोहोचवलं. आणि ते किती महत्वाचं आहे महिला वर्गासाठी हे खरं तर म्हणजे तुम्ही ज्या काळातले हे सांगताय त्यावेळेस मोबाईल आणि त्याचं इंटरनेट, युट्यूब एवढं मोठं नव्हतं. आणि त्यावेळेस खरंच केबलवाला व्यक्ती हा खरंच खूप इम्पॉर्टंट होता. आणि ते तुम्ही त्या प्रभागात होते, त्या वार्डात होते अर्थात. त्यामुळे तुमचं लोकांचं एवढं कनेक्शन जुळलं. अजून तुम्ही काय काय असं काम करत होते लोकांसाठी जेणेकरून तुमचं म्हणजे त्यांचं एवढं प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे? खरं आता कसं आहे, सामान्य लोक आहे ना, म्हणजे तुम्ही फक्त त्यांचं एक छोटंसं काम करा, ते कधीच विसरत नाही. नक्कीच. आणि आम्ही आमचं एक काम करत असताना म्हणजे कधी तो आजारी पडला, दवाखान्यात असेल, आणि आम्ही तिथं गेलो, तर ही जे आपण गेल्यानंतर तिथं जे त्यांच्यावर परिणाम होतो आणि जे नातं निर्माण होतं ना, ते कुठल्याही पैशानं तोडता येत नाही. आणि माझं त्यांच्याशी म्हणजे हार्ट टू हार्ट कनेक्शन झालं प्रत्येकाशी. आणि त्या माध्यमातून मग मी जी निवडणूक लढलो ती वयाच्या अवघ्या 27-28 वर लढलो. आणि त्यावेळेस माझं लग्नही झालं नव्हतं. आणि अशा प्रकारे लढलो की त्यावेळेस मला म्हणजे माझ्यासोबत तरुणांचा खूप मोठा पाठिंबा होता. आणि त्या तरुणांच्या पाठिंबाच्या जीवावर आणि माझ्या असणारे लोकांशी असणारा संपर्क जिव्हाळ्याचा, ह्या गोष्टीवर आम्ही ती निवडणूक लढलो. आणि एवढी जबरदस्त लढलो, आणि त्या लोकांनी आम्हाला एवढा प्रतिसाद दिला, कारण की माझे जे प्रतिस्पर्धी होते ते सर्व प्रतिस्पर्धी हे बलाढ्य होते. त्यामध्ये एक जण असे होते की तिसऱ्यांदा पक्षाच्या चिन्हावर लढत होते, एक जण रनिंग नगरसेवक होता, परत दुसरा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नगरसेवक होता. म्हणजे ह्या सर्व बलाढ्य लोकांच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यावेळेस ती निवडणूक अशी झाली की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. क्या बात आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. त्यांनी धनशक्ती एवढी वापरली, पण माझ्यासोबत सामान्य जनता ही ठामपणे उभी होती, आणि त्यांनी मला 2 नंबरची मतं दिली. वा. नक्कीच. म्हणजे फारच सुंदर तुमचं ते काम असल्यामुळे कदाचित लोकांनी तुम्हाला एवढं प्रेम दिलं. आणि अपक्ष असताना एवढं प्रेम मिळवणं खरं तर म्हणजे एखाद्या पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही सामान्य कुटुंबातून येऊन निवडणूक लढवत असाल तर कदाचित पक्षाच्या नावामुळे काही आपल्याला मतं मिळतात, परंतु अपक्ष एवढे मतं मिळवणं हे खरंच खूप कौतुकास्पद होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही तुम्हाला बघू अशी आम्ही सुद्धा नक्कीच प्रार्थना करू. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये सध्या जो राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि त्यामुळे फार तरुणांचा या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. अशा काळामध्ये हे सगळं राजकारण करताना आणि गेली 10 वर्ष निवडणुका झाल्या नाही, मग या 10 वर्षामध्ये लोकांचा तुमचा संपर्क तरीही आधी होता तसाच राहिला की त्याच्यामध्ये काही फरक पडला? उलट निवडणुकीनंतर माझा संपर्क जास्त वाढला त्यांच्याशी. अच्छा. कारण की मला ज्या लोकांनी 1 रुपये न घेता हे जे मला म्हणजे त्यांनी एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, तर माझं कर्तव्य झालं की मी त्यांच्या निवडणुकीनंतरही मी त्यांच्या सेवेत राहिलो, निवडणुकीनंतर मी त्यांच्या संपर्कात राहिलो, आणि निवडणुकीनंतर मी त्यांच्या सुखदुःखात राहिलो. आणि तोच टेम्पो मी आजपर्यंत
त्यांच्यासोबत कायम आहे माझा. कारण कधी मी राजकारण म्हणून त्यांच्याशी अटॅच झालोच नाही. मी त्यांच्याशी एक समाजकारण, एक कौटुंबिक नातं म्हणून अटॅच झालो. राजकारण हा माझ्यासाठी दुय्यम पाठ झाला. सर्वप्रथम त्यांच्याशी मी जोडला गेलो. क्या बात आहे. तर अर्थात हे होते आपल्यासोबत अवधूत अंधारे. फार सामान्य कुटुंबातून येऊन आणि कष्टकरी कामगार वर्ग, इतर सगळ्या जातीपाती, सगळे धर्म असं मिक्स असलेलं जे काही कल्चर आहे ते त्यांच्या प्रभागामध्ये आहे. आणि असं सगळं असताना अत्यंत साधेपणाने त्यांनी या लोकांसोबत जे नातं निर्माण केलं आणि त्यातून लोकांच्या मनातले नगरसेवक, आपण त्याला म्हणू शकतो, लोकांच्या मनातले नगरसेवक ते बनले. आणि यावेळी लोक त्यांना खरोखर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवतील अशी आपण आशा व्यक्त करू शकतो. खरं तर राजकारणामध्ये आपण जर नीट जर बघितलं तर राजकारण हे सामान्यांचं नाही, हे सामान्यांमध्ये फार म्हणजे आता त्याचा विश्वास बसलेला आहे लोकांचा. कारण राजकारण म्हटलं की काय होतं, कुठल्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला असणारी एक जी आपण त्याला म्हणू शकतो कंपू बनवल्या जातो, त्यातून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स असतील, हे असतील, ते असतील, अशा प्रकारचं राजकारण आपल्या आजूबाजूला जास्त दिसतं. परंतु सामान्य लोकांच्या घरातला एक सदस्य बनून, सामान्य लोकांची कामं करून, सामान्य लोकांमध्ये राहून राजकारणामध्ये येणारे तरुण फार कमी आहे. आणि त्यातलेच हे एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आलेलं होतं. अर्थात अशाच लोकांना राजकारणामध्ये जर आपण सगळ्यांनी मिळून जर संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये राजकारणाचा चेहरा मोहरा बदलेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. कारण राजकारणाला नावं ठेवणं फार सोपं आहे, परंतु चांगल्या राजकारण्यांच्या मागे उभं राहणं हे तितकंच अवघड आणि महत्वाचं सुद्धा आहे. अर्थात आपण राजकारणाला नेहमी शिव्या देत असतो, आपण सगळे मिळून, मी असेल, तुम्ही असेल, परंतु आज या राजकारण्यांमधला खरा चांगला व्यक्ती निवडण्याची आपली वेळ आलेली आहे. आणि नक्कीच या संधीचा आपण चांगला फायदा करून घेऊ. आणि यावेळी आपण या शहरामधून चांगलेच चांगले लोक महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवू असं आपण ठरवूया. अर्थात या आमच्या पॉडकास्टसाठी आपण आलात, आपला वेळ दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महानगरपालिकेच्या सगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच भेटतील. धन्यवाद.